खुटखुशीत पायावर इमारत उभी नाही करताय आणि केली तरी ती टिकत नाही. भविष्यातली पिढी ही कशी असली पाहिजे? विज्ञान आणि तंत्रज्ञानाची एक फार मोठी दुर्बलता आहे. आपल्या देशाचं भविष्य काय असेल? जगाच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करू शकतो आम्ही. आम्हाला जाती विभाजित नाही करू शकत, आम्हाला भाषा विभाजित नाही करू शकत. ही ईस्ट इंडिया कंपनीने इतकं बुडवलं भारतीयांना. संपत्ती जीवनाचा केंद्रबिंदू आहे. लीडर म्हणून एखादा माणूस कसा असावा, शिक्षणाला सुद्धा मजबूत पाया लागेल. हे काम शिक्षकांनी करावं. प्रत्यक्ष ज्ञान जे आहे आणि पुस्तकी विद्या यातलं अंतर आपल्याला कळलं पाहिजे आहे. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, वेगवेगळ्या विषयावरती आपण मुद्द्यावर बोलूया. आपल्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञ लोकांबरोबर बोलत असतो. आणि आजचा विषय असाच महत्त्वाचा विषय, प्रत्येक घरातला विषय आणि भविष्याचा देखील विषय. कारण आपली भविष्यातली पिढी ही कशी असली पाहिजे हे जर ठरवण्याचं काम कोणी करत असेल तर आपल्या इथली शिक्षण व्यवस्था करते. किती महत्त्वाचं आहे शिक्षण? तर खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही पालकाला जाऊन तुम्ही भेटा, तो आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल अतिशय तळमळीनं बोलतो. आपल्या देशाचं भविष्य काय असेल हे ठरवायचं असेल तर त्या देशातली शिक्षण व्यवस्था पहिली मजबूत असली पाहिजे आणि ती व्यवस्थाच ठरवते की तुमचा देश महासत्ता होणार की नाही होणार, का भिकेला लागणार. अनेक गोष्टी आहेत, पण याच्यामध्ये नेमके महत्त्वाचे घटक काय आहेत? आत्ता आपण कुठं आहोत? शिक्षण व्यवस्थेमधले बदल काय आहेत? येणाऱ्या काळामध्ये काय आपल्या समोर वाढवून ठेवलंय आणि या सगळ्याला आपण कसं फेस करणार आहे आणि नेमक्या आपल्या भूमिका काय आहेत? म्हणजे आपण हे सगळ्या चर्चा करतो, परंतु आपल्या भूमिकेबद्दलच आपण कुठेही चर्चाच करत नाही किंवा जाणून घेत नाही, त्याविषयी चिंतन करत नाही, कार्यवाही करत नाही आणि म्हणून कुठेतरी आपली फसगत होते. परंतु याच संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विचारवंत अभय भंडारी आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. म्हणजे शिक्षणाविषयी आपण बघितलं की आपण सगळीकडं त्याची चर्चा होत असते. म्हणजे कुठेही जा, कुठल्याही घरात जा, अगदी झोपडपट्टीत जा, फार मोठ्या उद्योगपतीच्या घरात जा, कुठेही जा, ज्याच्याकडं काहीही कमतरता नाहीये, खूप सारा पैसा आहे, किंवा अशा कुटुंबात जा ज्याच्याकडं काहीच नाहीये, त्याच्या घरी जा, सगळीकडं शिक्षणाबद्दल मात्र खूप आस्थेनं ह्या गोष्टी सुरू असतात. पण आपली नेमकी शिक्षण व्यवस्था कशी आहे, ती कशी असली पाहिजे, त्याच्यातल्या आपल्या भूमिका काय असल्या पाहिजेत, याविषयी मात्र ठामपणे कोणीही बोलताना दिसत नाही. त्याचविषयी आपल्याशी बोलायचं होतं आणि आपले विचार खरं तर जाणून घ्यायचे असतात. आपण म्हणजे अगदी स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक गोष्टींचा अभ्यास केलेला आहे, त्याचा उहापोह केलेला आहे, विचार मांडलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं याविषयी? शिक्षण आणि ज्ञान याचा अविच्छेद्य संबंध आहे. जरी आपण लौकिक अर्थाने मनुष्याला अर्थार्जन करता येण्याकरता जी विद्या आवश्यक आहे ती शिक्षणातनं जरी देत असलो तरी सुद्धा शिक्षणाचा शुद्ध ज्ञानाशी जो संबंध आहे तो अविच्छेद्य संबंध आहे. अग्नीचा उष्णतेशी जो संबंध आहे, सूर्याचा प्रकाशाशी जो संबंध आहे तो अविच्छेद्य संबंध शिक्षणाचा ज्ञानाशी आहे. आणि ज्ञानाबद्दल भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, न ही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र या जगामध्ये दुसरं काहीही नाही. ज्ञान हे सर्वात पवित्र आहे, सर्वात मौलिक आहे, अपरिहार्य आहे. आणि मानवी जीवनामध्ये अज्ञान हे सर्व प्रकारच्या दुःखाचं कारण असतं आणि दुःखमुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, तो ज्ञान संपादन करणे. तर आत्ताच्या शिक्षणामध्ये आपण ज्या वेळेला ज्ञानाशी त्याचा अविच्छेद्य संबंध आहे असं म्हणतो, त्यावेळेला या शिक्षण देण्याची जी प्रक्रिया आहे, शिक्षक शिकवतील, अभ्यासक्रम तुम्ही निश्चित कराल. शिक्षणाचं महत्व सांगितलं. महात्मा फुलेंनी फार सुंदर हो वर्णन केलं शिक्षणामुळे काय होऊ शकतं. विद्येविना गती गेली, नीती गेली, मती गेली. एका अविद्येने काय काय केलं, काय काय हे सगळं लिहिलंय त्यांनी. पण त्याच वेळेला त्यांनी सांगितलेली एक अत्यंत महत्वाची गोष्ट, सत्य, या विषयावर त्यांची एक कविता आहे बघा. सत्य
यावर महात्मा फुलेंचं मौलिक चिंतन आहे. आत्ताच्या कुठल्या व्यवस्थेला सत्याचं अधिष्ठान आहे हा प्रश्न जर विचारला तर लोक कावरेबावरे होतात. ज्यावेळेला आपण शुद्ध ज्ञानाबद्दल बोलतो त्यावेळेला अत्यंतिक शुद्धतेचं अधिष्ठान असावं लागतं, हे मान्य करावं लागतं आपल्याला. जगाच्या पाठीवरचा कुठलाही देश, अगदी भारत आपला, अनेक प्रकारचं शिक्षण देतो. जगामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टीचं शिक्षण देऊ आपण. इंजिनिअरिंगचं देऊ, मेडिसिनशी रिलेटेड देऊ, मॅनेजमेंटचं देऊ, इकॉनॉमिक्सशी रिलेटेड देऊ, अनेक वेगवेगळ्या ब्रांचेसमधनं, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड अनेक ब्रांचेसमधले शिक्षण आपण देऊ. हे सगळं आपण का करतो आहोत? तर मनुष्य उभा राहण्याकरता, ठामपणाने स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर होण्याकरता. केवळ मनुष्यच नव्हे, राष्ट्र आत्मनिर्भर होण्याकरता ज्यावेळेला आपण हा सगळा खटाटोप करतो आहोत, एवढी अजस्त्र यंत्रणा चालवतोय. कोट्यावधी लोकांचं योगदान आहे या यंत्रणेमध्ये संपूर्ण भारतामध्ये. आणि ज्या वेळेला ही अजस्त्र यंत्रणा आपण चालवतो त्यावेळेला आपला एक उद्देश काय आहे असं विचारलं तर आपण म्हणू की आमचं राष्ट्र आम्हाला उभं करायचं आहे. भारत हे राष्ट्र आपल्याला उभं करायचं आहे, मजबूतीने उभं करायचं आहे. जगाने पाहावं, जगाला हेवा वाटावा अशा तेजस्वीतेने दैदिप्यमान यश मिळवणारं राष्ट्र भारत असलं पाहिजे आहे, असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटेल. यत्किंचित संदेह नाही त्याबद्दल. पण इमारत उभी करताना जशी इमारतीचं फाउंडेशन मजबूत असावं लागतं की नाही, पाया मजबूत असावा लागतो. भुसभुशीत पायावर इमारत उभी नाही करतायत आणि केली तरी ती टिकत नाही, मग ढासळून जाते. पाया मजबूत लागतो. जसा इमारतीला पाया मजबूत लागतो तसा शिक्षणाला सुद्धा मजबूत पाया लागेल, राष्ट्र उभारणीला मजबूत पाया लागेल, आमच्या ज्ञानाच्या व्यवस्थेला मजबूत पाया लागेल. आणि तो पाया आहे राष्ट्रीय चारित्र्याचा. प्रत्येक व्यक्तीमध्ये संस्काराच्या माध्यमातून, आमच्या शिक्षणाच्या व्यवस्थेतनं राष्ट्रीय चारित्र्य जर आम्ही निर्माण केलं तर बाकी सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही कमी असलो ना तरी सुद्धा आम्ही भर प्रगती करत जाऊ. आमच्याकडे संपत्ती नसली आम्ही मिळवू आमच्या कर्तृत्वाने जगामध्ये. आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल आम्ही तयार करू. आमच्याकडे तंत्रज्ञान नसेल आमचे लोक तंत्रज्ञान आत्मसात करतील. गेल्या काही वर्षामध्ये इस्रोने जे चमत्कार केलेले आहेत, जगाच्या पाठीवरच्या अमेरिकेसारखी प्रगत राष्ट्र ज्या वेळेला त्यांचे सॅटेलाइट्स जे आहेत ते अंतराळात पाठवण्याकरता इस्रोच्या पायाशी येतात. इस्रोला जगाच्या पाठीवरच्या सगळ्या प्रगत राष्ट्रांचे उपग्रह जे आहेत ते प्रक्षेपित करण्याचं काम जे मिळतं, ती गुणवत्ता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केली आहे. तंत्रज्ञानामधली ती गुणवत्ता सिद्ध केली आहे त्यांनी. तर आम्ही तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो, आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर करू शकतो, आम्ही संपत्ती मिळवू शकतो, जगाच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करू शकतो आम्ही. एवढं मनुष्यबळ आमच्याकडे, एवढा प्रकृतीचा वरदहस्त आमच्याकडे आहे. पण या सगळ्या गोष्टी असताना आमच्या राष्ट्राची उभारणी आम्हाला शुद्ध चारित्र्यावर, राष्ट्रीय चारित्र्यावर करायला लागेल, हे आम्ही कधीही विसरता कामा नये. आणि हे याकरता विसरता कामा नये की सामान्य मनुष्याचा राष्ट्रीय चारित्र्यावरचा विश्वास अधिकाधिक दृढ व्हायला हवा. आणि आमच्या व्यवस्थांना तसा आकार, राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणारं, शिक्षण देणारं व्यवस्था जी आहे त्याला तसा आकार द्यावा. यातली अपरिहार्यता आपल्या समाजामध्ये सध्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत ना, त्या घटना अधोरेखित करतात, पुन्हा पुन्हा अधोरेखित करतात. बॉम्ब ब्लास्ट झाले, एकावरही आरोप सिद्ध नाही करता आला. कुणी केले माहिती नाही आम्हाला. या पद्धतीची कृत्य झाली आम्हाला माहिती नाही, हे सिद्ध नाही करतायत. बेकायदेशीर इमारती आहेत आम्हाला सिद्ध नाही करतायत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने दिल्लीमध्ये 32 मजली 2 टॉवर्स पाडावे लागले. त्यामध्ये गुंतलेली संपत्ती जी असते ना, ती संपत्ती वैयक्तिक नसते कधी, ती राष्ट्रीय असते. ज्यावेळेला आपले गव्हर्नर सही करून लिहितात ना नोटेवर की इतकी रक्कम मी अदा करण्याचं प्रतिज्ञा करतो किंवा वचन देतो, 32 मजली 2 टॉवर्स दिल्लीमध्ये ते एका रात्रीत बांधले नाही गेले. त्याकडे दुर्लक्ष ज्या व्यवस्थांनी केलं, त्यामुळे 32 मजली टॉवर्स बांधण्याकरता जे काही प्रचंड गुंतवणूक झाली आणि त्याची बाजारभावाने जी काही किंमत होते, कोणी 800 कोटी म्हणतं, कोणी 500 कोटी म्हणतं, कितीही ती असेल, त्या संपत्तीचा ब्लास्टिंग करून अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये 2 टॉवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जे पाडावे लागले, त्यामध्ये झालेलं प्रचंड नुकसान जे आहे ते आमच्या राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान आहे.
म्हणजे अशा घटना हा. खूप ठिकाणी आहेत. ज्या वेळेला मी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचतो ना, की शेतकऱ्यांच्या आत्महत्या असलेल्या विदर्भामध्ये कॉलेजला जाणारी एक मुलगी आणि त्या मुलीचा महिन्याचा पास संपत आलेला आहे. एक 2-4 दिवस आहे, तिला पुन्हा पास काढावा लागेल. 10-15 किलोमीटर अंतरावर जावं लागतं तिला. तिच्या वडिलांची स्थिती वाईट आहे, आर्थिक स्थिती बरी नाही आहे त्यांची. ते तणावाखाली आहेत. आणि ज्या वेळेला त्या मुलीला असं वाटतं की वडिलांकडे मी जर पास करता 150, पावणे 200 रुपये जे काही लागतात ते जर मागितले महिन्याच्या पास करता, तर वडिलांकडे ते पैसे नाही आहेत आणि आपण आपल्या मुलीला साधा बसचा पास काढून देऊ शकत नाही. या अपराधी भावनेने आपल्या वडिलांनी स्वतःला जर झाडाला टांगून घेतलं तर काय होईल, माझ्या कुटुंबावर काय परिस्थिती येईल, या जाणीवेने आपल्या वडिलांची सुटका करण्याकरता त्या संकटातनं ती मुलगी स्वतःच जर गळफास घेत असेल आणि ही बातमी मी जर वर्तमानपत्रामधनं वाचत असेल, तर मला असं वाटतं की एका बाजूला कोट्यावधी रुपयाचं होणारं नुकसान आणि दुसऱ्या बाजूला एक निष्पाप जीव स्वतःचं जीवन संपवतोय, कारण तो नैराश्याने ग्रासलेला आहे. या दोन टोकांमध्ये आपल्याला जर सुवर्ण मध्य गाठून वाईट गोष्टी कधीही घडू नयेत या देशामध्ये, कुणी नैराश्यामध्ये जाऊ नये आणि सतत आशादायक दृश्य त्याला बघायला मिळावं. काही ठिकाणी तो कमी पडेल, काही ठिकाणी तो विवंचनेत असेल, पण त्याला हा दृढ विश्वास असला पाहिजे की माझा देश मला या अवस्थेत सोडणार नाही, माझी माणसं मला या अवस्थेत सोडणार नाही. याकरता जो एक जिन्सीपणा समाजामध्ये हवा, राष्ट्रीय चारित्र्य ज्या वेळेला आपण निर्माण करतो ना, त्यावेळेला आपला बंधुभाव फक्त प्रतिज्ञा म्हणण्यापुरता राहत नाही, तो प्रत्यक्षात येतो. आपल्याला तो प्रत्यक्ष आणायचा आहे, राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करायचं. यामध्ये शिक्षण व्यवस्था काम शिक्षणच घडवेल. या देशाच्या सर्वोच्च पदावर असणारा माणूस कुणी असतील, ते प्रधानमंत्री असतील, राष्ट्रपती असतील, मनुष्याच्या जीवनाला, त्याच्या चारित्र्याला आकार देण्याचं सामर्थ्य असणारी एकच व्यक्ती मनुष्याच्या जीवनात येते, ती त्याची शिक्षक असतात किंवा आई वडील असतात किंवा गुरु असतात. आता जर आपण समाजाचा कानोसा घेतला अगदी तर बऱ्यापैकी लोकांमध्ये भारतीय शिक्षण पद्धती आणि परदेशी हो, शिक्षण पौर्वात्य आणि पाश्चात्य याच्यामध्ये फार द्वंद्व बघायला मिळतं आपल्याला. आपल्याला याचा ही समन्वय करायला हवा. मगाशीच मी बघितलं इथे एक छान पुस्तक, विवेकानंद बाबासाहेबांचा फोटो असलेला आहे इथे तुमच्या या शोकेसमध्ये. तर स्वामी विवेकानंदांनी या गोष्टीचं निसंदिग्ध उत्तर फार पूर्वी दिलेलं आहे. 125 वर्षापूर्वी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर आहे. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की वेस्टर्न डायनॅमिझम कपल्ड विथ वेदांतिक थॉट, इंडियन थॉट, भारतीय विचार, या दोन गोष्टी आणि पाश्चात्यांची विज्ञान आणि तंत्रज्ञानातली प्रगती, त्यांचा प्रचंड उत्साह, त्यांची क्रियाशीलता, या दोन गोष्टी एकत्र जर आणल्या आपण, तर मनुष्याचा क्रमविकास करणारं सर्वोत्तम व्यवस्थापन आपण करू शकतो, असं विवेकानंदांचं म्हणणं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यांच्याकडनं घेऊ शकतो आपण. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपण बेसिक रिसर्च करू शकतो, तो करायलाच हवा आहे, आपण अधिकाधिक गतीने करायला हवा आहे. पण त्याचबरोबर या विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी लागणारं विचाराचं जे अधिष्ठान आहे ना, ते मात्र भारतीय असलं पाहिजे आहे. आमचे पोशाख बदलतील, पाश्चात्य पद्धतीचा पोशाख आम्ही धारण करतो आता, का तो सोयीचा पडतो आम्हाला, पण विचार आमचे भारतीय असले पाहिजे आहे. या भूमीशी आमचं नातं असलं पाहिजे आहे, आमच्या संस्कृतीशी आमचं नातं असलं पाहिजे आहे. आमच्या प्रचंड वैविध्यपूर्ण जो समाज आहे ना, युरोपमध्ये बघा तुम्ही, राष्ट्र बदललं की भाषा बदलते. एक एक राष्ट्र आहे, त्यांची भाषा वेगळी आहे. भारत हे एक असं राष्ट्र आहे की जिथे भाषा बदलली तर राष्ट्र बदलत नाही. बरोबर. एकरूपता अनुभवतो आम्ही, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे जगन्नाथपुरीपासून इकडे गुजरातपर्यंत, कच्छपर्यंत ही एकरूपता आम्ही अनुभवतो. आणि प्रचंड वैविध्य असताना या वैविध्याच्या अधिष्ठान म्हणून असलेली जी एकरूपता आहे, आपल्या जाणीवेने आपण एकमेकांची एकरूप आहोत. आम्हाला जाती विभाजित नाही करू शकत, आम्हाला भाषा विभाजित नाही करू शकत, आमची आहार पद्धती आम्हाला एकमेकांपासून दुरावू शकत नाही. आमची विचार करण्याची जी पद्धत आहे ती जेनेटिकली भारतीय आहे, अनुवंशिक आहे ती. भारतात कुठे आम्हाला परक्यासारखं वाटत नाही. याचं कारण असं की हा देश आमचा आहे. नेशन हे काही फक्त सीमारेषा राष्ट्राच्या ठरवून नाही होत, आपण नाही होत, ते संस्कृतीने होत.
कुठंतरी याला छेद जाताना दिसतो, कुठंतरी भाषेवरती, ते आपल्याला सुधारायचं आहे. जातीवरती, धर्मावरती हे जे ते भेदभाव आपल्याला सुधारायचं निर्माण आहे. होतात. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की विवेकानंदांनी जे सांगितलं की सर्व प्रकारच्या दुःखाचं कारण अज्ञान आहे. भाषिक अस्मिता ज्यावेळेला आमच्या अस्तित्वापेक्षा मोठ्या व्हायला लागतात त्यावेळेला ते चुकीच्या दिशेने जातात. जातीय अस्मिता आमच्या राष्ट्र म्हणून अस्तित्वापेक्षा मोठ्या ज्या वेळेला व्हायला लागतात त्यावेळेला आम्ही चुकीच्या दिशेने चाललो आहे असा त्याचा अर्थ होतो. राष्ट्र प्रथम आपण म्हटलं, आमची संस्कृती जी आहे की जी विविधतेमध्ये विलक्षण एकतेचा अनुभव देते आणि ज्या पद्धतीचं तत्वज्ञान भारतामध्ये मांडलं गेलं हे विश्व कवेत घेणारं तत्वज्ञान आहे. माऊलींचं आपण छायाचित्र लावलेलं इथे, ज्ञानेश्वर माऊलींचं. 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. 1994 मध्ये मुरासोली मारन त्यावेळेचे आपले व्यापार मंत्री त्यांनी WTOच्या करारावर सह्या केल्यानंतर आपण ग्लोबल झालो का? आपण जाणीवेने ग्लोबल होतो. आपण अर्थशास्त्रीय दृष्टीने, व्यापाराच्या दृष्टीने, देवाणघेवाणीच्या दृष्टीने, आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या आपण ग्लोबल 94 मध्ये व्हायला सुरुवात झाली. ग्लोबलायझेशन सुरुवात केल्यानंतर तर पौर्वात्य की पाश्चात्य हा जो संभ्रम भारतीय मनामध्ये आहे तर आमची विचारधारा भारतीय असली पाहिजे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या जगामध्ये आश्चर्यकारक चमत्कार घडवून आणतात हे आपण पाहिलेलं आहे. मानवी श्रम कमी करतं विज्ञान आणि तंत्रज्ञान. मनुष्याच्या कामामध्ये अचूकता निर्माण करू शकतं. एका क्षणामध्ये तुमच्या हातातल्या मोबाईलवर जगामध्ये काय चालली आहे, उलाढाल चाललेली आहे ते तुम्हाला कळू शकतं. इतकं फास्ट कम्युनिकेशन आहे आता. विज्ञान तंत्रज्ञान अनेक प्रकारच्या गोष्टी, चमत्कार वाटेल अशा गोष्टी घडवून आणू शिक्षण व्यवस्थेमध्ये हे जे विज्ञान तंत्रज्ञानामधले जे बदल आहेत, हो, हे शिक्षण व्यवस्थेमध्ये आता बदल खूप हो. वेगानं करू फार फार लागले. झपाट्याने होत आहेत. तर याचे जे परिणाम आहेत पण हे येणाऱ्या काळामध्ये काय असतात? हे जे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे ना, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची एक फार मोठी दुर्बलता आहे. ती दुर्बलता अशी आहे की कुठलंही सर्वश्रेष्ठ विज्ञान, कुठलंही सर्वोत्तम तंत्रज्ञान ते वापरणाऱ्या मनुष्याला प्रामाणिक नाही करू शकत, त्याला नीतिवान नाही करू शकत, त्याला संवेदनशील नाही करू शकत, त्याचं जीवन उदात्त विचाराने व्यापून नाही टाकू शकत. त्याच्या स्वभावाप्रमाणे तो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करेल. आपल्याला हा क्रम ठरवायचा आहे की आम्हाला माणूस घडवायचा आहे आणि मग त्याच्या हातात विज्ञान आणि तंत्रज्ञान द्यायचं आहे. त्याचा उपयोग तो सकारात्मक पद्धतीने. म्हणून चांगली शिक्षण हा. व्यवस्था असणं गरजेचं चांगली शिक्षण व्यवस्था जी आहे ती आम्हाला याकरता हवी आहे की जी शुद्ध चारित्र्यावर आधारलेली असायला पाहिजे आणि त्याचे पॅरामीटर्स जे आहेत त्याचे जे निकष आहेत ते फार अगोदरपासून भारतीय परंपरेमध्ये त्याचं चिंतन झालेलं आहे. आणि ते चिंतन काय आहे तर माझ्या उक्ती आणि कृतीमध्ये जर अंतर असेल ना तर समोरचा मनुष्य माझ्यावर विश्वास नाही ठेवू शकणार. आपण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत माहिती आहे, न्यूटनने गतीचे 3 सिद्धांत शोधले ते आपल्याला माहिती आहेत, आर्किमिडीजचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे, विज्ञान तंत्रज्ञानाच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण या संपूर्ण विश्वामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं चक्र ज्या शाश्वत नियमांच्या आधाराने चालतं, ज्यावर चिंतन भारतीय परंपरेने केलं आणि हे चिंतन स्वामी विवेकानंद नावाचा एक 28-29 वर्षाचा संन्यासी त्यावेळेला सुद्धा ऐश्वर्याच्या शिखरावर असलेल्या अमेरिकेमध्ये मांडतो आणि अमेरिका विस्मयचकित होते, स्तब्ध होते. याचं कारण काय? तर हे शाश्वत आहे, ज्याला टाइमलेस विजडम म्हणतात ना पाश्चात्य लोक. या पद्धतीचं एक शाश्वत विचाराची एक मांडणी आहे भारतीय लोकांनी केलेली, ती महत्वाची आहे. एखादा सुसंस्कृत मनुष्य जो आहे त्याच्या हातामध्ये तुम्ही एखादं उपकरण ज्या वेळेला मोबाईल सारखं द्याल, त्याच्या हातात लॅपटॉप ज्या वेळेला द्याल त्यावेळेला तो त्याच्या विचाराच्या प्रक्रियेप्रमाणे काम करेल. त्या उपकरणाचा उपयोग तो तसा करेल. तो सकारात्मक आहे की नकारात्मक आहे यावर अवलंबून राहील. त्या उपकरणाचा उपयोग तो सकारात्मक करणार की नकारात्मक करणार. आपल्याला त्याची मनोभूमिका भारतीय करायची आहे. म्हणजे तंत्रज्ञान खूप येईल पण त्याची मानसिकता, उपयोग कसा त्याचं करणार? चारित्र्य हे जर चांगलं असेल तर तो सकारात्मक वापर. अगदी साधी गोष्ट, आपल्या घरामध्ये एक 4-5 कुटुंबीय आहेत. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, ते 6वं इंद्रियच आहे जणू आपलं आता आहे की नाही. इंद्रिय 5 म्हणायचो, आता मोबाईल 6वं इंद्रिय झालं आपलं. जमत नाही. त्याशिवाय लोकांना चालणारच नाही आता, अशी परिस्थिती झाली आहे. घरामध्ये 4-5 मोबाईल आहेत.
एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, त्यांचे आई वडील आहेत, आजी आजोबा आहे, 5-6 लोक आहेत घरामध्ये. कुणाचाही मोबाईल वाजल्यानंतर, ज्यावेळेला लँडलाईनचे फोन आपल्याकडे होते, त्यावेळेला फोन वाजल्यानंतर फोनच्या जवळ जो मनुष्य आहे तो फोन उचलायचा पटकन आणि बोलून पलीकडचा जो माणूस आहे त्याने विचारलं समजा की अमुक आहे का तमुक आहे का, तर तो सांगायचा की बाबा आवरतायत, जरा मी त्यांना फोन करायला सांगतो, तुमचा नंबर देता का. बरोबर. आता मोबाईल वाजल्यानंतर आई वडिलांना विचारा बरं, मुलाचा मुलीचा मोबाईल ते उचलतात का, घेतात का. तंत्रज्ञानामुळे आमच्या वर्तनशैलीमध्ये अंतर यायचं काय कारण आहे. वस्तूंचा आपण वापर करतो आणि प्रेम जे आहे ते चेतनेवर करतो. मग वनस्पतींमधली चेतना, पशुपक्ष्यांमधली चेतना, मनुष्यातली चेतना, प्रेम चेतनेवर करतो आणि वस्तूंचा वापर करतो. आता वस्तूंवर प्रेम करायला लागलेलो आहे आणि जी प्रत्यक्ष चेतना आहे, प्रत्यक्ष नाती आहेत, त्यांचा जर वापर करायचा आणि ती टाकून द्यायची गरज नसेल त्यावेळेला, या पद्धतीची मानसिकता निर्माण जर झाली, तर याचा अर्थ असा की विज्ञान आणि तंत्रज्ञान आमच्या विवेकावर स्वार झालेला आहे. आमचा विवेक एक पायरी खाली उतरला आहे. हे नाही चालणार. अमेरिकेसारख्या विज्ञान तंत्रज्ञानाचे आपण गुलाम झालो. असं नाही चालणार. आम्हाला आमच्या हितासाठी, माझ्या समाजाच्या हितासाठी, माझ्या समाजातल्या अखेरच्या मनुष्याच्या हितासाठी मला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करायचा आहे. त्यांची पिळवणूक करण्याकरता नाही करायचा आम्हाला त्याचा उपयोग. पण हे भान आता राहिलेलं नाही. याचं कारण आम्ही भारतीय पद्धतीने त्यांना घडवलेलं नाहीये. भारतीय पद्धतीने जडणघडण झालेले बाबासाहेब किंवा विवेकानंद ज्यावेळेला जगामध्ये आपली भूमिका मांडतात त्यावेळेला ते ठळकपणाने दिसतात. त्याचं कारण त्यांची विचार करण्याची, चिंतन करण्याची पद्धत भारतीय आहे. रुपयाचा प्रश्न ज्या वेळेला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेब ज्या वेळेला लिहितात त्यावर थिसिस लिहितात, 18 रुपयाचा डॉलर जर 84, 85, 86, 87, 88 रुपयाच्या घरामध्ये जात असेल तर भारतातला एकही इकॉनॉमिस्ट यावर मूलभूत सत्य का नाही लिहित. त्याचं आकलन लिहायला हवं. 2 वेळेच्या अन्नाची भ्रांत असताना बाबासाहेब ज्या निर्भयतेने, आपण गुलाम होतो ना राष्ट्र म्हणून ब्रिटिशांचं, त्या ब्रिटिशांच्या राजधानीमध्ये ज्या निर्भयतेने बाबासाहेब मांडतात रुपयाचा प्रश्न. आता तर देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली, आपण किती निर्भय असायला पाहिजे आहे. त्या निर्भयतेने 18 रुपये ग्लोबलायझेशन सुरू केलं त्यावेळेला 91 मध्ये डॉलरची किंमत 18 रुपये होती फक्त. ती जर 88 रुपयापर्यंत जात असेल तर $1 ज्या वेळेला आम्ही एक्सपोर्ट करतो ना माल आणि $1 मिळवतो, हापूस आंबे आम्ही एक्सपोर्ट करत असू, आम्ही हिरे एक्सपोर्ट करत असू, बुद्धिमान मनुष्यबळ आम्ही पाठवत असू त्यांच्याकडे, त्यांचे उद्योग व्यवसाय करायला, ऑटोमोबाईलच्या काही गोष्टी आम्ही पाठवत असू, तर आम्ही 91 मध्ये 18 रुपयाच्या ज्या गोष्टी पाठवायचो त्या करतात तोच $1 मिळवण्याकरता आम्हाला 88 रुपयाचा माल पाठवावा लागतोय. आणि ज्या वेळेला $1चा इम्पोर्ट आम्ही करतो त्यावेळेला त्यांच्याकडनं जो माल यायला पाहिजे होता त्या मालामध्ये 70 रुपयाचा खड्डा पडलेला आहे. 70 रुपये जास्त देतो आम्ही त्या मालाकरता. मग इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या दोन्ही व्यवहारामध्ये $2च्या 70 दुने 140 रुपये जर आम्ही जास्त मोजत असू, हा राष्ट्र म्हणून किती मोठा. तर राष्ट्र म्हणून या नुकसानीबद्दल एकही मनुष्य कसा बोलत नाही या देशामध्ये. आणि हे सामान्य ज्ञान आहे. $1 मिळतो म्हणून ज्यावेळेला हापूस आंबा एक्सपोर्ट केला जातो ना आमच्याकडे, त्यावेळेला कोकणातल्या लोकांना विचारा, दर्जेदार फर्स्ट क्वालिटीचा हापूस आंबा तुमच्याकडे मिळतो का. तो $च्या आशेने तो निर्यात करतोय. माझ्या सांगली जिल्ह्यामधनं तासे गणेश किंवा इतर अनाबेस वेगवेगळ्या प्रकारची जी द्राक्ष आहेत, एक्सपोर्ट क्वालिटी द्राक्ष जो शेतकरी तयार करतो, द्राक्ष बागायतदार, त्याला विचारा, ज्या फर्स्ट क्वालिटीची द्राक्ष तुम्ही एक्सपोर्ट करता ती तुमच्या स्थानिक बाजारात विकत मिळतात का. नाही विकत मिळत. कारण तो या वाढणाऱ्या 70 रुपयाचा हिशोब करतो. पण हे खरोखर 70 रुपये आहेत का. हे सत्य आहे का आभासी आहे. 27 सेंट का 23 सेंट $1ची नोट छापायला अमेरिकेला खर्च येतो. त्यांनी एका कागदाच्या चिठोऱ्यावर शिक्का मारून $1 तुमच्या हातात दिलेला आहे. आणि या जगाच्या सर्व प्रकारच्या साधन संपदेचं केंद्रीकरण स्वतःच्या हातामध्ये ठेवलं आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, मिलिटरी पॉवर या दृष्टीने, व्यापार या दृष्टीने, पेट्रोडॉलरवरचं नियंत्रण या दृष्टीने. पण ज्या वेळेला या पद्धतीचं एक्सप्लॉयटेशन, या पद्धतीचं शोषण आपल्या व्यवस्थेचं रुपया आणि $च्या विनिमय दरातल्या अंतरामुळे ज्या वेळेला होतं,
त्यावेळेला याचं मूलभूत चिंतन समाजापुढे मांडणारा एखादा माणूस का नाही? आत्ताच्या क्रायसिसमध्ये ज्यावेळेला अमेरिकन डॉलर 8%, 10%, 11%, 12% त्याचं डिव्हॅल्युएशन झालं, भारतीय करन्सी डिव्हॅल्युएशन झालेलं दिसत नाही आहे. कारण आपली डॉलरची गरज जी आहे ती वाढतेच आहे, ती कमी नाही होत आहे. तुम्ही मागणी जर असेल जास्त एखाद्या गोष्टीला तर तो दर कमी नाही होणार. डॉलरची किंमत कमी झाली तरी आमच्या पदरात काहीच पडत नाहीये. बाबासाहेबांना ज्या वेळेला वाटलं की रुपयाचा प्रश्न आपण मांडला पाहिजे, त्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला दर 10 वर्षाचं एक चार्टर ब्रिटिश गव्हर्नमेंट द्यायचं. आणि ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार 1857चं जे स्वातंत्र्य समर झालं त्यानंतर 1860 पासून ब्रिटिश सरकारने कारभार घेतला हातात आणि ईस्ट इंडिया कंपनी भारतातनं निघून गेली. त्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने किती लाख पाऊंड भारतीय लोकांचे बुडवले, त्यातला एक दमडी सुद्धा परत आली नाही आहे. या विषयावर बाबासाहेब लिहितात ठामपणाने की ईस्ट इंडिया कंपनीने इतकं बुडवलं भारतीयांना, एक दमडी त्यातली परत दिली नाही त्यांनी आम्हाला. राष्ट्रीय चारित्र्य असेल तर प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे यातलं अंतर कळतं. निडरपणा आजच्या व्यवस्थेमध्ये हे दिसत नाही आता. याचं कारण असं की आत्ताच्या आपल्या शिक्षण व्यवस्थेचा किंवा कौटुंबिक संस्काराचा भाग तो नाहीये. आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू चारित्र्य नाहीये, संस्कार नाहीये, तत्व नाहीये. जीवनाचा केंद्रबिंदू पैसा झालाय आता. फार महत्वाचा विषय तुम्ही मांडताय, म्हणून मला अगदी स्पेसिफिक मला विचारायचं आहे की या सगळ्या व्यवस्थेमध्ये खरं तर महत्वाची दिसते ती भूमिका. हो, ते तुम्ही जे सांगताय चारित्र्यवान लोक बनली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे पिढी, आपली चारित्र्यवान असली पाहिजे, निडरपणा असला पाहिजे, निर्भयपणा असला पाहिजे. पण ते आज कुठं दिसत नाही. मग इथं भूमिकामध्ये कुठंतरी मला थोडीशी गफलत दिसते. जी भूमिका आहे, शिक्षण व्यवस्था म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतं शिक्षक. तर या ज्या भूमिका आहे, म्हणजे शिक्षक असेल, पालक असेल, अगदी शिक्षण संस्था चालक असेल, अगदी काय विद्यार्थी असतील, समाज म्हणून आपण सर्वजण असो, आणि शेवटी मला सरकार सुद्धा इथं दिसतं. खरं तर अनेक लोक सरकारला पहिलं घेतात, परंतु आपण त्याचा शेवटी विचार करू, कारण आपल्या घरातली मुलं आहेत. अगदी ती मुलं ज्यावेळेस शाळेमध्ये येतात तर सगळ्यात मोठी भूमिका त्याला घडवण्याची, जे तुम्ही ज्या चारित्र्याची मांडणी केली त्याला घडवण्याची भूमिका ही सर्वात जबाबदारीची भूमिका ही शिक्षकाची. अगदी. तुम्ही कसं बघताय? मगाशी मी जे म्हटलो, काही शाश्वत नियम आहेत या विश्वाच्या चक्रामध्ये. जसे विज्ञान तंत्रज्ञानाचे नियम आहेत तसं या विश्वाचे काही शाश्वत नियम आहेत की ज्याचं चिंतन भारतीयांनी केलं आणि विवेकानंदांनी पाश्चात्यांना ते समजून सांगितलं. त्यातलं एक महत्वाचं तत्व आहे सत्य, खरेपणा. खरेपणाचं अधिष्ठान जर जीवनाला नसेल किंवा मनुष्याला नसेल तर तो मनुष्य कुठल्याही व्यवस्थेत काम करेल तर ते काम शाश्वत कार्य होणार नाही. त्याला सत्याचं अधिष्ठान असायला पाहिजे. आणि विवेकानंदांचं एक अप्रतिम वाक्य आहे, म्हणजे एखादा शिलालेख कोरतात ना पाषाणावर, शतकानुशतकं राहतो तो, तसं आपल्या हृदयावर आपण ते वाक्य कोरायला हवं. असं एक वाक्य विवेकानंदांचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, सत्य आणि निर्भयता एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्य असेल तर निर्भयता असेल, सत्य नसेल तर निर्भयता नसेल. आज आमच्या व्यवस्थांमध्ये लोक घाबरलेले दिसतात, चिंतित दिसतात, अस्थिर दिसतात, असुरक्षित दिसतात, भेदरलेले दिसतात. याचं सगळ्यात महत्वाचं कारण जीवनाला सत्याचं जे अधिष्ठान असायला पाहिजे ते आम्ही गमावलं आहे. ते आम्ही गमावलेलं आहे. म्हणजे जरी आपण म्हणत असो सत्यमेव जयते, राष्ट्रीय ब्रीद आहे आपलं, सत्यमेव जयते, याची जाणीव आहे. हे राष्ट्र निर्माण ज्यावेळेला झालं 1200 वर्षाच्या गुलामगिरीनंतर ज्यावेळेला आपण स्वतंत्र झालो त्यावेळेला राष्ट्र निर्माण करताना राष्ट्राची सूत्र ब्रिटिशांकडनं आपल्या हातात घेणाऱ्या त्या काळच्या सगळ्या लोकांना याची पूर्ण जाणीव होती. म्हणून तर ब्रीदवाक्य स्वीकारलं ना, सत्यमेव जयते आपण. बरोबर. पण ते नुसतं स्वीकारलं, नुसतं लिहिलं, आम्ही ते आत्मसात नाही केलं. आमच्या प्रत्येक व्यवस्थेत ते आत्मसात करायला हवं. आणि ते कुठल्या अगदी मायक्रो लेव्हलला, अगदी सूक्ष्म पातळीवर कशा पद्धतीने करायला हवं साधं सांगतो. शाळांमधनं, प्राथमिक शाळांमधनं मुलांना ते एक अभ्यासक्रम असतो बघा, त्यांनी काही हस्तकला तयार करायच्या आहेत आणि एक विषय असतो त्यांना, तो कार्यानुभव मध्ये त्यांना प्रकल्प दिलेले असतात.
की वेगवेगळ्या झाडांची पानं आणायची आहेत, ती चिकटवायची आहेत वहीवर आणि त्या पानाचं नाव लिहायचं आहे खाली, किंवा या पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम ते शिक्षक देतात, त्यांना सांगतात मुलांना. आणि त्या मुलांना आणि मुलींना ते जे उपक्रम सांगतात शिक्षक, त्या मुलांनी ते उपक्रम करणं अपेक्षित आहे. चित्र काय दिसतं आपल्याला? त्यांचे आई वडील कुणीतरी कमर्शियल आर्टिस्ट गाठतात आणि त्याच्याकडनं उत्तम उपक्रम तयार करतात आणि त्याचं सबमिशन करतात वर्गामध्ये. मग ते सगळ्यात जास्त चांगलं प्रेझेंटेशन ज्या विद्यार्थ्याचं असेल त्याला पहिलं पारितोषिक देतो. आपल्या नकळत आपण त्या मुलांच्या या निरागस वयामध्ये त्यांच्यावर असा संस्कार करतो आहोत की खरं बोलणं जरुरी नाही. माझ्या नावाने जरी मी प्रकल्प दिलेला असला तरी तो मी करणं जरुरी नाही. दुसऱ्या कोणी केलेल्या कामावर मी माझा अधिकार सांगेन. अनेक वरच्या व्यवस्थेतलं हा. सांगतो की अनेक पीएचडी दुसऱ्याने हा. करून दिलेली असते आणि केवढं दुर्दैव एखाद्याच्या आहे. नावावर लागतं. याची पायाभरणी इथे आहे. या चुकीच्या दिशेने जडणघडण जी होते मानवी मनाची, त्याचा प्रारंभ इथे आहे. अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. एक लहान मूल आहे, ते रांगतंय आणि नुकतंच उभं राहायला शिकलंय. ते लडखडत उभं राहतं, त्याचा तोल जातो, ते पडतं. लहान मुलाची मानसिकता अशी असते की आपण पडलो तर आपलं लक्ष वेधून घ्यावं इतरांचं, आईचं, वडिलांचं, घरात कुठे आजी आजोबा असतील त्यांचं लक्ष वेधून घ्यावं. त्याकरता ते रडतं जोरात पडलं की. मग ते मूल पडल्यानंतर आई धावत येते, वडील धावत येतात, आजी आजोबा धावत येतात. काय झालं, बाळ पडलं का, मुका मुका, त्याला उठून उभं करतात. त्याला ते हे सांगत नाहीत की अरे तुझा पाय अडखळला, खाली नीट पाहून चाल. ते जमिनीवर असं थाप 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 2-3 वेळा थापा मारतात, असे ठोकतात हात आणि म्हणतात हात रे, हात रे, हात रे, तू नाही चुकला, तू रडू नको, तू रडू नको, दोष तुझा नाही आहे. जन्मभर ही जाणीव तो मनामध्ये बाळगतो त्या निरागस वयामध्ये झालेली की माझी काहीच चूक नाही आहे, चूक इतर कोणाची तरी आहे. या भूमीची चूक आहे की मला अडवालेलं खेळणं आहे त्याची चूक आहे, किंवा माझ्या आजी आजोबांची चूक आहे. मी फक्त निर्दोष आहे या जगामध्ये. ही जाणीव महाभयंकर आहे. अनंत प्रकारचे अपराध ज्या वेळेला माणूस त्याच्या जीवनामध्ये करतो ना, जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, त्यावेळेला मी कुणालाच बांधील नाहीये आणि मी काही चुकीचं करत नाहीये यात जाणीवेत तो असतो. हा सेल्फ हिप्नॉसिस जो आहे ना, सत्याचं अधिष्ठान जर असेल जीवनाला साध्या साध्या गोष्टींमध्ये, तर या चुकीची जडणघडण होणार नाही आमच्या मनाची. मुलं ठाम राहतील. मी चुकलो तर मी चुकलो म्हणतील. ज्या वेळेला एखाद्या मनुष्याला आपण महात्मा म्हणून स्वीकारतो, त्यावेळेला मी चुकलो हे ज्या वेळेला तो ठामपणाने म्हणतो ना लक्षावधी लोकांपुढे, त्यावेळेला तो महात्मा असणं सिद्ध होतं. मी चुकलो असं म्हणायला आपली जीभ टाळ्याला चिकटते. सत्याचं अधिष्ठान मानवी जीवनामध्ये असणं याकरता जरुरी आहे. विवेकानंद म्हणतात ते आत्ता जीवनाचा केंद्रबिंदू तत्व नाही आहे. सत्यासारखं, करुणेसारखं तत्व नाही आहे, प्रेमासारखं तत्व नाही आहे. जीवनाचा केंद्रबिंदू संपत्ती जीवनाचा केंद्रबिंदू आहे. मग ती कुठे रुपये असेल, कुठे डॉलर असेल, कुठे युरो असेल, कुठे पाऊंड असेल, कुठे येन असेल, कुठे युआन असेल. ज्या वेळेला संपत्ती केंद्रित जीवन होतं त्यावेळेला संपत्ती जड आहे. कुठल्याही जड पदार्थाचा स्वाभाविक गुण काय आहे? दगड सोडला तर तो खाली पडतो, पाणी सांडलं तर उताराच्या दिशेने जातं. अधपतित होणं, स्खलन होणं हा जडत्वाचा नियम आहे. आणि त्या संपत्तीचं वर्चस्व ज्या वेळेला मनुष्यावर असतं त्यावेळेला मनुष्य स्खलित होणार, तो अधपतित होणार. त्याला तत्वांचं अधिष्ठान जर दिलं तर संपत्तीची क्षमता नाही त्याला स्खलित करण्याची. शिक्षकांनी हे काम केलं. हा, आपला खरेपणा जो आहे तो जगला पाहिजे. आपण आमच्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये 1% सुद्धा यत्किंचित संदेह मनुष्याच्या खरेपणाबद्दल वाटणार नाही. या पद्धतीचं जीवन आम्ही जगायला ज्या क्षणी सुरुवात करू त्या क्षणी भाग्यकल्प होईल, कायाकल्प होईल आमचा राष्ट्र म्हणून. मागे वळून पाहावं नाही लागणार आम्हाला, कारण या तत्वांची स्वतःची एक क्षमता आहे. $1 सुद्धा ज्या मनुष्याच्या खिशात नाही, असा 28-29 वर्षाचा एक संन्यासी विवेकानंद नावाचा, एक 5-5.5 मिनिट 11 सप्टेंबर 1893 पहिलं व्याख्यान सर्वधर्म परिषदेमध्ये विवेकानंदांनी दिलं आणि संपूर्ण अमेरिकन समाज त्यावेळेचा जो आहे त्याचं क्रीम ऑफ द सोसायटी म्हणावं ना, जीवनाच्या सर्व क्षेत्रातली अत्यंत महत्वाची माणसं त्या 5-7 हजार श्रोत्यांमध्ये होती तिथे आर्ट इन्स्टिट्यूटच्या शिकागोच्या. ते का प्रभावित झाले?
ते याकरता प्रभावित झाले की त्यांना याची जाणीव झाली, त्यांच्या अंतरात्म्याला याची जाणीव झाली की हा मनुष्य ओठाने बोलत नाहीये, हा मनुष्य हृदयाने बोलतोय. ज्यावेळेला विवेकानंद सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हणतात ना, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये ही माझी भावंड आहे त्याबद्दल यत्किंचित संदेह नाहीये. माहिती आहे त्यांना की ज्या वेद आणि उपनिषदांचं चिंतन मी केलं, ज्या भगवद्गीतेचं मी चिंतन केलं, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती हे श्रीकृष्णाने सांगितलं, ते वचन मी आत्मसात केलं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. तर ही सगळी माझी भावंड आहेत. ती भारतीय आहेत का, अमेरिकन आहे का, जगाच्या पाठीवरनं कुठनं आलेली आहे, त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही आहे. या जाणीवेने हा तरुण मनुष्य 28-29 वर्षाचा खिशात एक डॉलर नसताना ज्या वेळेला बोलतो, त्यावेळेला अमेरिका विस्मयचकित होते, अमेरिका थक्क होते. आपल्याला अशी माणसं घडवायची. विवेकानंद पुन्हा पुन्हा म्हणतात, ते म्हणतात भारताचं दारिद्र्य आपल्याला घालवायला हवंय, भारतीयांचं अज्ञान आपल्याला घालवायला हवंय, भारतीयांची गुलामगिरी आपल्याला घालवली पाहिजे, भारतीयांची आर्थिक गुलामगिरी, राजकीय गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी यापासून आपल्याला भारतीय समाज बाहेर काढला पाहिजे. तो दलदलीत अडकलाय. आता 1200 वर्ष त्याने दलदलीत काढलेली आहे. त्या तो अपमानित झालाय पुन्हा पुन्हा. इथे नष्टचर्या झालेली आहेत. क्रौर्य आहे विदेशी राजवटींनी इथे केलेलं. यामुळे तो स्वतःच्या कुशामध्ये गेलेला आहे. त्याला आशेचा किरण दिसत नाहीये. आपल्याला त्याला समजून सांगितलं पाहिजे. शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः. अरे तू अमृताचा पुत्र आहेस, ईश्वराचा अंश आहेस तू प्रत्यक्ष. ममैव अंशो जीवलोके श्रीकृष्ण म्हणतो, तो तू आहेस. विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये सर्वधर्म परिषदेमध्ये जी अनेक व्याख्यानं दिली, त्यातल्या एका व्याख्यानामध्ये ते म्हणतात की सिंहांचा कळप असतो, त्यांचे छावे वगैरे, त्यातला एक छावा जंगलामध्ये वाट चुकून मेंढरांच्या एका कळपात मिसळतो आणि सतत त्या मेंढ्यांच्या सहवासात राहिल्यामुळे तो बे 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 असं म्हणायला लागतो. सर्वधर्म परिषदेत विवेकानंदांनी सांगितलेली ही गोष्ट आहे. आणि म्हणे बराच काळ असा जातो, तो मेंढरासारखाच जगतो. एकदा तो मेंढरांचा कळप चरत असताना अचानक सिंह गर्जना ऐकू येते. सिंह गर्जना ऐकल्यानंतर स्वाभाविक प्रतिक्रिया काय होईल? ती मेंढरं पळायला, जीव वाचवून पळतील ना, तशी ती पळतात जीव वाचवून. तो सिंह पण पळतो त्यांच्याबरोबर, कारण तो स्वतःला मेंढरू समजत असतो. विवेकानंद म्हणाले की ज्या वेळेला गर्जना करणाऱ्या सिंहाने पाहिलं की या मेंढ्यांच्या कळपामध्ये पूर्ण वाढ झालेला एक सिंह आहे आणि तो मेंढ्यांसारखा बे बे करत पळतोय, त्याला हसू आलं. म्हणे त्याने त्याच्या शक्तिशाली पंजामध्ये त्याची गचांडी धरली आणि त्याला खेचत नेऊन तिथे जो जलाशय होता, त्या जलाशयात त्याचं प्रतिबिंब दाखवलं आणि त्याला सांगितलं की तू सिंह आहेस. आपलं नुसतं खरं रूप त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहिल्याबरोबर म्हणे त्याने सिंह गर्जना केली, सगळं जंगल धरणाळून सोडलं. त्याला याचं विस्मरण झालं होतं की मी सिंह आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की मनुष्याला याचं विस्मरण झालंय की माझ्यामध्ये ईश्वरी अंश आहे आणि ईश्वरात आणि माझ्यात काही अंतर नाही. जे अंतर आहे ते प्रकारातलं अंतर नाही आहे, ते प्रमाणातलं अंतर आहे. मला क्रमविकास करत त्या अवस्थेपर्यंत जायचं असेल तर त्याची पायाभरणी सत्यावर केली पाहिजे, करुणेवर केली पाहिजे, शुद्ध ज्ञानावर केली पाहिजे. तीव्र ज्ञानाकांक्षा मनामध्ये हवी. विवेकानंदांकडे जी तीव्र ज्ञानाकांक्षा आहे, बाबासाहेबांकडे जी तीव्र ज्ञानाकांक्षा आहे. 16 तास वाचन करायचे कोलंबिया विश्वविद्यालयात असताना बाबासाहेब. त्यांचे मित्र विचारतात, भारतीय संस्थानिकांचे मित्र होते ना तिथे. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांच्या शिष्यवृत्तीने बाबासाहेब शिकले कोलंबिया विश्वविद्यालयात. त्यावेळेला ते मित्र विचारतात की अरे तू खेळाच्या मैदानावर दिसत नाहीस. ते सांगतात की मला वेळ मिळत नाही. म्हणे रात्री जेवायलाही तू दिसत नाहीस मेसमध्ये. म्हणे मी एकदाच जेवतो. म्हणे दिवसभर करतोस काय? म्हणे मी लायब्ररीत बसलेला असतो. म्हणे काय करतो? म्हणे मी वाचन करतो. म्हणे 16 तास? म्हणे हो. लेक्चर्स क्लासेसमध्ये जे अटेंड करायचे त्या व्यतिरिक्त हा माणूस कधी झोपत असेल आणि किती वाचन करत असेल? विवेकानंद विराट वाचन, प्रचंड, हजारो पानांचं वाचन, लक्षावधी पानांचं वाचन. एखादा माणूस महान होतो ना, तर तो कुठल्या गुणांनी महान होतो? त्याची ज्ञानाकांक्षा किती तीव्र असते. ही तीव्र ज्ञानाकांक्षा या दोघांमध्ये दिसते आपल्याला. ते म्हणतात मी जगाचा इतिहास वाचतोय. म्हणे काय वाचलं इतक्या दिवसांमध्ये? इतक्या महिने वाचताय तुम्ही, काय वाचलंस? असं मित्र विचारतो. म्हणजे ज्यांचं शोषण झालं आणि ज्यांनी शोषण केलं तो इतिहास म्हणजे जगाचा इतिहास आहे. आणि ते पुढे असं म्हणतात
की या जगाच्या इतिहासात ज्या ज्या वेळेला अर्थसत्ता आणि नीतिमत्ता यांच्यामध्ये संघर्ष झाला, त्यातल्या बहुतांश वेळा अर्थसत्ता विजयी झाली आणि नीतिमत्ता पराभूत झाली. माझ्या भारतामध्ये अर्थसत्ता क्षणभर पराभूत झाली तरी चालेल, पण नीतिमत्ता कधीही पराभूत होता कामा नये. याकरता काय करायला हवं याचं चिंतन मी हा इतिहास वाचून रोज करतो. त्यांनी मिळवलेले PhD, त्यांनी लिहिलेले थिसिस, त्यांनी केले डिग्र्यांची मोठीच्या मोठी रांग रेल्वेच्या डब्यांसारखी. यामुळे एखादा मनुष्य महान होत नाही. त्या मनुष्याला सत्याचं जे मूलभूत आकलन झालं, जे एका वाक्यामध्ये हा माणूस सांगतो ना, त्यातनं त्या माणसाची उंची कळते. आपल्याला अशा उंचीची माणसं जर तयार करायची असतील की ज्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये अंतर नाही आहे, ज्यांच्यात खरेपणा आहे, ज्यांना अत्यंतिक आत्मीयता इथल्या माणसांबद्दल वाटते, या व्यवस्थेबद्दल वाटते. दोष आहे, माझी माणसं आहेत, कमतरता आहे त्यांच्यामध्ये, चुकतील ते, कदाचित खोटं बोलतील, क्षुल्लक मोहा करता, पण मलाच त्यांना आकार दिला पाहिजे आहे. त्याकरता आम्ही इम्पोर्ट नाही करू शकत माणसं. माझ्या माणसांमध्ये जे दोष आहेत ते मी दूर करेन आणि माझ्या माणसांकरता अमर्याद क्षमाशीलता माझ्या मनामध्ये हवी. या दोघांच्या मनामध्ये होती ना अमर्याद क्षमाशीलता. त्यांच्यावर पडणारा ताण कामाचा जो आहे ना, तो नुसता वाचला तर आपल्याला असह्य होतं. तीव्र ज्ञानाकांक्षा आणि त्याबरोबर तीव्र करुणा दिसते की हा माणूस ज्या अवस्थेत जगतो नाही, अवस्थेतनं मला बाहेर काढायचं याला दलदलीतनं. आणि अशा कोट्यावधी लोकांना ज्या वेळेला दलदलीतनं आपण बाहेर काढू त्यावेळेला राष्ट्र उभं राहतं आणि राष्ट्र राष्ट्रीय चारित्र्यावर उभं राहिलं पाहिजे, त्या सत्यावर उभं राहिलं पाहिजे. आपल्या शिक्षणामध्ये प्रत्यक्ष ज्ञान जे आहे आणि पुस्तकी विद्या यातलं अंतर आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या ऍग्रिकल्चरिस्ट लोकांना विचारा की तुमच्यापैकी किती लोकांच्या 100 ऍग्रिकल्चरिस्ट ग्रॅज्युएट तयार होतात आपल्याकडे. त्यांना विचारा की तुमच्यापैकी किती लोकांना पायाला मातीचा स्पर्श झालाय, किती लोकांना स्वतःची शेती उत्तम करता येते, किती इकॉनॉमिस्ट आहेत की जे अर्थशास्त्र या विषयाची व्याप्ती समजून घेतील. भारतीय दृष्टिकोन काय होता, पाश्चात्य दृष्टिकोन काय होता. भारतातला एकही इकॉनॉमिस्ट आज हे बोलायला तयार नाहीये, जगातला एकही इकॉनॉमिस्ट बोलत नाही. पण पाश्चात्य लोक जे ते मटेरियलिस्टिक आहेत प्युअरली. ते म्हणतात की नीतिमत्ता आणि अर्थव्यवस्था याचा काही संबंध नाहीये. किती धक्कादायक आहे. जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही उद्योग व्यवसाय आणि अर्थसत्तेचा उद्देश नफा मिळवणं एवढाच असतो. वर्ल्ड इकॉनॉमी मधले जे मोठे मोठे इकॉनॉमिस्ट झाले ते सांगतात की नीतिमत्तेचा आणि अर्थव्यवस्थेचा काही संबंध नाही. ज्या वेळेला देशाच्या आपल्या सन्माननीय पंतप्रधानांना एका आफ्रिकन राष्ट्राचे राष्ट्रप्रमुख वाकून नमस्कार करतात भारतीय पद्धतीने, आणि ज्यावेळेला मीडियाने ती बातमी दाखवली आणि त्यांना विचारलं की तुम्ही भारतीय पद्धतीने कसं काय नमस्कार केला, की एक वयस्कर आहे तुमच्यापेक्षा म्हणून केला का, ते म्हणाले ज्यावेळेला पाश्चात्य लोकांनी कोरोनाची लस आम्हाला ज्या किमतीत सांगितली त्या किमतीत आमच्या कोट्यावधी लोकांना ती लस देणं आम्हाला परवडणार नव्हतं, पण भारताने ती लस विनामूल्य दिली. आमच्यावर देणं आहे, भारताचं ऋण आहे, आणि त्या ऋणाची जाणीव म्हणून कृतज्ञतेने मी वाकून भारताच्या पंतप्रधानांना नमस्कार केला. ही मूल्य रुजवायची आहेत आपल्याला, फक्त भारतामध्ये नाही जगामध्ये. विवेकानंद म्हणतात नियतीने भारतीयांवर ही जबाबदारी टाकलेली आहे, ऐतिहासिक जबाबदारी, की हे जगाला तुम्हाला समजावून सांगायचं आहे, तुमच्या आचरणातनं समजावून सांगायचं आहे. एखादी गोष्ट माणूस शब्दातनं समजावून सांगतो, तो निकृष्टतम प्रकार आहे कुणाला समजावून सांगण्याचा. आचरणातनं समजावून सांगणं सर्वोत्तम आहे. एखादा माणूस कधीच खोटं बोलत नाही, त्याची विश्वसनीयता इतकी अफाट असते ना की त्याचं नुसतं नाव ऐकलं तरी लोक म्हणतील की अरे तो माणूस कधी खोटं बोलत नाही. चारित्र्य निर्माण करायचं आपल्याला, सत्यावर आधारित, करुणेवर आधारित. हे काम शिक्षकांनी करावं. हे काम शिक्षकांनी केलं पाहिजे. म्हणून शिक्षकांनी वाचनाच्या बाबतीमध्ये, म्हणजे पुराणामध्ये म्हणतात ना बकासुराची भूक भयंकर होती, तशी ज्ञानाची भूक हवी आम्हाला, आणि ती विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करायची. काय विचार करायचा हे विद्यार्थ्यांना नाही सांगायचं आम्हाला.
त्यांना विचार करायला उद्युक्त करायचं आहे. विचार कसा करायचा हे त्यांना सांगायचं आहे. मग ते ठरवतील कुठल्या क्षेत्रामध्ये विचार करायचा आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च उन्नती त्यांच्या स्वतःच्या तरच जीवनात ते भारतीयांमधली संशोधन वृत्ती हां. वाढेल. तर संशोधन होईल, तर आमच्या रिसोर्सेसकडे, आमच्या साधन संपदेकडे. अहो 140 कोटी लोक आहेत आपल्याकडे. ई श्रीधरन ज्यांनी कोकण रेल्वे तयार केली, निर्माण केली, चमत्कार मानला तो कोकण रेल्वे तंत्रज्ञानातला. त्यांनी दिल्ली मेट्रो तयार केली. आश्चर्यकारक आहे ते तंत्रज्ञान आणि त्यांचं व्यवस्थापन कौशल्य. फादर ऑफ इंडियन प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणतात ई श्रीधरन यांना. आणि जगाने मान्य केलेलं आहे की प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये ई श्रीधरन हा माणूस शिखर आहे, एव्हरेस्ट आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट मधला. ई श्रीधरन बोलताना हे 2 प्रकल्प त्यांनी पूर्ण केले. हिस्टोरिकल आहे त्यांची अचिव्हमेंट. आणि ई श्रीधरन ज्या वेळेला IIT मध्ये विद्यार्थ्यांना व्याख्यान देतात त्यावेळेला ई श्रीधरन यांनी असं सांगितलं की दिल्ली मेट्रोची ॲक्युरसी जी आहे ना, स्टेशनवर रेल्वे येण्याची, मेट्रो येण्याची जी वेळ आहे त्यात प्लस मायनस 3 मिनिट पाश्चात्य देशात गृहीत धरतात की 3 मिनिटापेक्षा जास्त उशीर नको व्हायला. ते म्हणाले आपल्या भारतामध्ये यापेक्षा त्याच्या नॉर्म्स ज्या आहेत त्या स्ट्रिक्ट हव्या. 1 मिनिटापेक्षा जास्त उशीर होता कामा नये. ज्यावेळेला ई श्रीधरन यांना IIT मधले ते विद्यार्थी विचारतात की एवढा दुराग्रह का की 1 मिनिटापेक्षा जास्त उशीर नको व्हायला, त्यावेळेला ई श्रीधरन म्हणतात की या मेट्रोतनं रोज 20, 22, 25 लाख भारतीय ज्या वेळेला प्रवास करतील त्यावेळेला त्यांच्या आयुष्यातला 1 मिनिट वाचला ना, तर माझ्या देशाचे 25 लाख मिनिट मी वाचवेन 1 मिनिटात. हे चारित्र्यातनं येतं. हे चारित्र्य कसं निर्माण झालं? ई श्रीधरन यांना विचारलं की गव्हर्नमेंट मशिनरीतनं इतकं विलक्षण कार्यक्षमता तुम्ही दाखवली मेट्रोच्या बाबतीतली, सरकारी यंत्रणेतनं तुम्ही केलं हे 2 चमत्कार, तर याचं मर्म काय? कसं काय जमलं तुम्हाला हे सगळं? की जी व्यवस्था अकार्यक्षम मानली जाते, जी व्यवस्था भ्रष्ट मानली जाते, त्या व्यवस्थेतनं तुम्ही चमत्कार कसा घडवला? तर ते म्हणे की मी टीम लीडर आहे हे ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला म्हणे भगवद्गीतेतलं एक सूत्र माझ्या डोळ्यापुढे आलं 18व्या अध्यायातलं. आणि भगवद्गीतेतलं 18व्या अध्यायातलं सूत्र जे आहे ते म्हणे टीम लीडर म्हणून एखादा माणूस कसा असावा याचं सर्वोत्तम वर्णन करणार आहे ते. 51 वर्षापूर्वी रणांगणावर सांगितलेली भगवद्गीता त्यातल्या प्रिन्सिपल बद्दल जागतिक ख्यातीचा मनुष्य बोलतोय हा. ई श्रीधरन म्हणाले 18व्या अध्यायातलं ते सूत्र असं आहे, मुक्त संगो अनहमवादी धृती उत्साह समन्विता सिद्ध सिद्धयोर निर्विकारा करता सात्विक उच्यते. या सूत्राचा अर्थ त्यांनी IITच्या विद्यार्थ्यांना समजून सांगितला. ते म्हणे की सुख आणि दुःख, कुठल्याही कृतीमध्ये सुख होईल किंवा दुःख होईल, यश येईल किंवा अपयश येईल, काहीतरी होणार ना. मग ते मनाला लावून घेता ना तुम्ही, मग त्यात जाणीवेत तुम्ही राहता, त्याच्यापासून तुमचं मन मुक्त असलं पाहिजे. म्हणून मुक्त संगो अनहमवादी, साध्या साध्या गोष्टीत अहंकार आडवा येतो ना आपला, त्या अहंकारापासून पूर्ण मुक्त असायला हवा मनुष्य. एक लहान मूल, निरागस मूल जरी समजून सांगेल एखादी गोष्ट तर त्याच्याकडनं मी शिकेन. ही लवचिकता, विलक्षण शिकण्याची तीव्र ज्ञानाकांक्षा, अहंकारापासून मुक्त झाल्याशिवाय ती येत नाही. मुक्त संगो अनहमवादी धृती उत्साह समन्विता. धैर्य, धृती म्हणजे धैर्य, आणि उत्साह, ओसंडून वाहणारा उत्साह. तो मरगळलेला जर असेल टीम लीडर तर तुमचं काम चालेल का? त्याच्या चेहऱ्यावर उत्साह हवा. तर धैर्य आणि उत्साह यांचा समन्वय ज्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर किती प्रयत्न करा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये, एक शिक्षण संस्था किती चांगल्या पद्धतीने चालवा, किती चांगले शिक्षक असू देत, मॅनेजमेंट खूप चांगली असू दे, विद्यार्थी शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलंय, सगळं काही शिकवलं तरी सुद्धा कुठेतरी काहीतरी कमी राहतं ना. 100% तर कुणी माणूस नाही यश मिळवू शकत कुठल्या गोष्टीमध्ये. कदाचित यश मिळेल, कदाचित अपयश मिळेल, अपेक्षित एवढं यश नाही मिळणार. सिद्ध सिद्धयोर निर्विकारा. मी माझं जे बेस्ट आहे, माझं जे सर्वोत्तम आहे ते ओतणार, यात प्राण ओतून मी काम करणार, पण त्याची निष्पत्ती कदाचित अप्रतिम यशात होईल, कदाचित अपयशात होईल, कदाचित अपेक्षित यश नाही मिळणार मला. तरी त्या बाबतीमध्ये त्याचा परिणाम मी केलेल्या कृतीचा जो आहे त्याबद्दल मी निर्विकार राहीन. सिद्ध सिद्धयोर निर्विकारा करता सात्विक उच्यते. असा जो करता आहे
तो सात्विक वृत्तीचा आहे. आणि सात्विक वृत्ती सर्वश्रेष्ठ आहे असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात. ई श्रीधरन म्हणतात की हे एकच सूत्र मी डोक्यामध्ये ठेवलं आणि माझ्या लोकांना एकत्र बोलवून पहिल्या दिवशी काम सुरू करताना कोकण रेल्वेचं पण आणि दिल्ली मेट्रोचं पण, मगाशी आपण ज्या सूत्रांवर आलो, तत्वांवर आलो, त्या तत्वांवर 4 तत्व ते म्हणे त्यांना सांगितली. पहिलं तत्व, या 4 पैकी एकाही तत्वाशी मला कॉम्प्रोमाइज नको आहे. एकाही तत्वाशी मी तडजोड करणार नाही, तुम्हाला करू देणार नाही कोणालाही. ज्या दिवशी तुमच्यापैकी कोणी तडजोड करेल त्या क्षणी ही विल बी आउट, तो बाहेर जाईल, माझ्या टीममध्ये असणार नाही. अशी 4 तत्व ई श्रीधरन सांगतात. त्यातलं पहिलं तत्व आहे इंटेग्रिटी, प्रामाणिकपणा. अत्यंतिक प्रामाणिकपणा हवा मला. प्रामाणिकपणाशी यत्किंचित तडजोड मी करणार नाही. एखादी गोष्ट समजत नसेल सांगा, मला समजत नाही आहे. एखादी गोष्ट चुकली सांगा, मी चुकलो. अप्रामाणिकपणा मी सहन करणार नाही. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला, पंक्च्युअलिटी. जर मी सांगेन, आपलं ठरलं समजा की 10 वाजता आपलं ऑफिस कोकण रेल्वेचं सुरू होणार, तर ते म्हणाले 10 याचा अर्थ 9:59 आणि 60 पंक्च्युअलिटी. ते म्हणे श्वास येतो आणि जातो ना, गेलेला श्वास नाही आला तर तुमचं अस्तित्व संपतं. काळाला किती महत्व आहे. त्यामुळे पंक्च्युअलिटी हे दुसरं तत्व की त्या बाबतीमध्ये तडजोड नाही. तिसरं तत्व जे आहे ते टेक्निकल परफेक्शन. एखादा माणूस अकाउंट्स लिहित असतील ना, सर्वोत्तम पद्धतीने ते करेल. एखादा माणूस कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी करेल ना, त्या पद्धतीने करेल. एखादा माणूस रेल्वेच्या रुळांचं इरेक्शन करेल, त्या पद्धतीने करेल. एखादा माणूस कम्युनिकेट करेल या सगळ्या एजन्सीजमध्ये, वेगवेगळ्या मटेरियल सप्लायर्सपासून, इरेक्शन्सपासून, इंजिनियर्सपासून, ॲडमिनिस्ट्रेशनपासून, पॉलिटिशियन्सपर्यंत आणि इकॉनॉमिस्ट लोकांपर्यंत, या सगळ्यांमध्ये जे सिंक्रोनायझेशन पाहिजे आहे, सगळ्या व्यवस्थांमध्ये जो समन्वय पाहिजे आहे, तो समन्वय करणारी जी माणसं आहेत ती सर्वोत्तम पद्धतीने करतील. आणि ते म्हणाले, यात एखादी गोष्ट मला जर येत नाही असं वाटत असेल, त्या जगाच्या पाठीवरचा त्या क्षेत्रातला सगळ्यात मोठा माणूस जो आहे त्याला आपण आणू आणि तो तुम्हाला प्रशिक्षित करेल. पण ज्या वेळेला तुम्ही हे शिकाल त्यानंतर परत आयुष्यात मला हे सांगायचं नाही की ही त्रुटी राहिली. ते म्हणे मला मिस्टेक नाही चालणार, मला एररही नाही चालणार, त्रुटी सुद्धा नको मला. 100% परफेक्शन मला पाहिजे आहे. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा त्यांनी सांगितला, समाजाप्रती उत्तरदायित्व. ते म्हणतात की एखादा कामगार आहे, दिवसभर श्रम करणारा, खोदाईचं काम करणारा माणूस असतो ना, दिवसभर काम करतो, त्याला काय 500-600 रुपये 700 रुपये मिळत असतील. प्रत्येक वेळेला ते खोदकाम करताना त्याच्या घामाची टिपं त्या जमिनीवर पडत असतात. शेतात काम करणाऱ्या मनुष्याचा घाम थेंब थेंब त्या भूमीवर पडत असतो. ते म्हणे तो ज्या वेळेला दिवसभर कष्ट करून आपल्या लाडक्या मुलाला, मुलीला एक 20 रुपयाचा बिस्किटाचा पुडा घेऊन जातो की नाही, त्याला त्या बिस्किटाच्या पुड्यावर टॅक्स डिडक्शन झालेलं असतं. तो टॅक्स पेयर आहे तुमचा. कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे राष्ट्र राष्ट्र म्हणून चालण्याकरता, या राष्ट्रातल्या व्यवस्था चालण्याकरता त्याचं योगदान आहे. आणि त्याचं हे योगदान आहे याची कृतज्ञतेने जाणीव ठेवणं आणि हे उत्तरदायित्व मानणं, हा चौथा फॅक्टर त्यांनी सांगितला. की कुठल्याही प्रकारे माझ्या राष्ट्रीय संपत्तीतल्या एका कपर्दिकाचा, एका रुपयाचा सुद्धा अपव्यय होणार नाही, तो वाया जाणार नाही, तो निरर्थक खर्च केला जाणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी तुमची आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाची. प्रत्येक गोष्ट त्याने घासून पुसून लखलखीत घ्यायची आहे. मटेरियल वापरलं जाईल, सर्वोत्तम मटेरियल वापरलं जाईल, त्याचा रेट असेल, करेक्ट रेट असेल. त्याने क्लेम करू दे, मला 20% नफा हवा आहे, तू ठरव, मला 20% 25% नफा हवा आहे, तेवढा नफा तुला देऊ. पण मग यात कुठेही लबाडी नाही चालणार. या 4 सूत्रांवर ई श्रीधरनने हे 2 उपक्रम तयार केले. ह्याच सगळ्या अशाच चारही गोष्टी, या तत्वांवर आपल्याला राष्ट्र उभं करायचं आहे. आणि हे पूर्ण शिक्षण व्यवस्थेत संबंधित मी अगदी. मगाशी राष्ट्रीय चारित्र्य यावर उभं राहणार आहे. काही घटक जे मी उल्लेख केले, अगदी. त्याच्यामध्ये शिक्षक असेल, पालक अगदी. असेल, समाज असेल, सरकार असेल, निश्चित. तर या सगळ्यांनाच खरं तर हे उदाहरण पुरेसं आहे. हो, आणि सगळ्यांच्या मला वाटतं भूमिका एकसारख्या अगदी आहे.
त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे, इंटिग्रिटी, अगदी चारित्र्य. निश्चित दुसऱ्याचं चारित्र्य घडवायचं तर माझं पहिलं आपलं चारित्र्य असलं पाहिजे. शुद्ध असलं पाहिजे. मी दिलेला शब्द जर पाळत नसेल तर माझ्या बरोबर असणारा किंवा माझ्या समोर असणारा माणूस त्याच्याकडनं मी प्रामाणिकपणाची अपेक्षा नाही करू शकणार. ते फार आपण बराच वेळ या सगळ्या मुद्द्यावरती विश्लेषण तुम्ही करताय आणि काही उदाहरणं देऊन, काही दाखले देऊन हो. जे तुम्ही हे स्पष्टीकरण केलं, हो. मला वाटतं या शिक्षण व्यवस्थेचं आजचं स्वरूप जे काय ते कशा पद्धतीनं असायला पाहिजे किंवा काय बदल अपेक्षित आहेत. विज्ञान तंत्रज्ञान हे येत राहणारच आहे, त्याच्यामधली क्रांती ही थांबणारी नाही हो. आहे, परंतु त्याला नीतिमत्तेचं हो. अधिष्ठान अगदी. असणं हे किती गरजेचं आहे. भारतीय अगदी. मूल्य जी आहेत भारतीय मूल्यांप्रमाणे सुसंस्कृत विद्यार्थी घडवले की जगाच्या पाठीवर कसलंही तंत्रज्ञान त्यांच्या हातात द्या, कुठलंही विज्ञान त्यांच्या हातात द्या, त्याचा गैरवापर त्यांच्याकडनं होणार नाही, अगदी फार कदापि होणार नाही, उद्देशून तुम्ही ही मांडणी केली, कदापि आपण होणार नाही. वेळ दिलात आणि हो. या विषयासंदर्भात आपण आणि माहिती म्हणून भारताबद्दल म्हणतात ना की आपल्याला सुपर पॉवर नाही व्हायचं, आपल्याला विश्वगुरु व्हायचं आहे. या गुणांवर आधारित, या तत्वांवर आधारित, या करुण्यावर आधारित, या सत्यावर आधारित, या दातृत्वावर आधारित आणि या तीव्र ज्ञानाकांक्षेवर आधारित. कुठलाही माणूस जन्मता बृहस्पती नसतो, तो अखंड ज्ञान संपादन करत असतो आणि मग त्याच्या विकासाचा ग्राफ असा वर 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 स्टेबली चालतो. आपल्याला पाठांतरपटू नाही तयार करायचे, आपल्याला तीव्र ज्ञानाकांक्षा असलेले विद्यार्थी तयार करायचे. अभ्यासक्रम पुस्तकांमधला जो आहे तो मर्यादित असेल, तो ते शिकवतील शिक्षक, पण शिक्षकांनी चारित्र्य निर्माण करणाऱ्या गोष्टी ज्या वेळेला त्यांना सांगितल्या, त्यानंतर त्यातला एक विद्यार्थी, कागदाचे कपटे गोळा करण्याकरता एक माणूस ठेवायचा, यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना जर शिकवलं ना की एक एक कागदाचा कपटा पण फेकायचा नाही आहे, ही संस्था माझी आहे, ही शाळा माझी आहे आणि जे माझं आहे त्याच्याबद्दल मला ममत्व असलंच पाहिजे ना, प्रेम असलं पाहिजे की नाही. जशी शाळा माझी तसा देश माझा आहे, देश समाज माझा, माझा आहे. देश माझा. आणि हे जे ममत्व आहे, हे जे प्रेम, ही जी आत्मीयता आहे, ही ज्या वेळेला वर्धिष्णू होईल ना, व्यापक होईल, त्यावेळेला ती एका कुटुंबातनं समाजापर्यंत पोहोचेल, समाजापासून महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल, महाराष्ट्रापासून देशापर्यंत पोहोचेल आणि मग विश्वापर्यंत पोहोचेल. आपण आपल्याला वेळ हे दिलात. काम करायचं आहे. राष्ट्रीय चारित्र्यावर उभा राहिलेला भारत घडवायचा आहे आणि याची देही, याची डोळा आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघायचा आहे. विवेकानंद म्हणतात, मी दिव्य चक्षूंनी पाहतोय, आपल्याला दिव्य चक्षू नाही आहेत, आपल्याला चर्मचक्षू आहेत, पण या चर्मचक्षूंनी आपण असा घडलेला भारत, दैदिप्यमान, तेजस्वी, प्रामाणिकपणावर चालणारा, तत्वांचं अनुसरण करणारा, अपार करुणेने आणि अपार ज्ञानाकांक्षेने परिपूर्ण असणारा असा भारत आपण घडवू आणि असा भारत आपण आपल्या या डोळ्यांनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी पाहू, याबद्दल यत्किंचित संदेह आपल्या मनात नाही, कुणाच्याही मनात असणार नाही. Yes. खूप धन्यवाद. खूप आपण धन्यवाद. वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हे शिक्षण व्यवस्था, तिचं महत्व किती आहे आणि विज्ञान तंत्रज्ञानाचं त्याच्यामधलं महत्व किती आहे हे सांगताना आपलं भारतीय अधिष्ठान काय आहे विचारांचं, तर नीतिमत्ता, मूल्य आहे. तर त्याला सोडून चालणार नाही. जर विज्ञान तंत्रज्ञानाचा जर वापर करायचा आहे तर तो नीतिमत्तेनं व्हायला पाहिजे, तर हा समाज, हा देश आणि हे विश्व हे समृद्ध होईल आणि ते माणसाच्याच नाही तर या सृष्टीच्या जगण्यासाठी एक फार मोठं व्यासपीठ असेल, असाच याचा एक अर्थ होतो. आपल्याला या चर्चेतून अधिकचे विचार, अधिकचे मूल्य आपल्यापर्यंत पोहोचले असतील. आपण ते इतरांपर्यंत पोहोचवा, हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण आवर्जून आपलं मत मांडा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.